हॅलो अँड वेलकम टू दीप्स किचन अँड ट्रॅव्हल. आज आपण बनवणार आहोत गरमागरम वाफळती कढी. पावसाळ्यात खायला खूप मस्त मजा येते. चला तर मग सुरुवात करूयात. सर्वात आधी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये 1 टेबलस्पून लसूण पाकळ्या, 7 ते 6 पानं कढीपत्त्याची, 1 टीस्पून जिरं आणि थोडीशी कोथिंबीर हे सगळं आबडधोबड वाटून घ्यायचं. खूप बारीक पेस्ट करायची नाही. हवं असल्यास तुम्ही ह्याच्यात 1 ते 2 हिरव्या मिरच्या सुद्धा घालू शकता. मी घातल्या नाहीयेत कारण मी सांगेनच पुढे. आता कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायचं, अगदी चमचाभर. त्यामध्ये घालायचे 3 ते 4 काळ्या मिऱ्या, छोटासा दालचिनीचा तुकडा, मोहरी, हिंग आणि आपण बारीक करून घेतलेला लसूण आणि हे सर्व 30 ते 40 सेकंद तेलामध्ये छान परतून घ्यायचं. तसं पाहायला गेलं तर कढी बनवणं काही खूप मोठं काम नाहीये किंवा रॉकेट सायन्स नाहीये. पण त्याचा जर फ्लेवर बॅलन्स केला, ताकाचा आंबटपणाचा अंदाज आला, तर किती पाणी घालायचं, तडका कसा द्यायचा हे सर्व कळालं, की कढी करायला खूप सोपी आहे. चला लसूण व्यवस्थित परतून झाला आहे. आता ह्यात घालायचं पाव चमचा हळद आणि हेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तेलामध्ये थोडीशी हळद परतून घेतली की तिला सुवासही छान सुटतो आणि रंगही सुरेख येतो. आता ह्यात घालायचं 1 मोठा चमचाभर बेसन पीठ आणि बेसन पीठ सुद्धा अगदी थोडा वेळ 10 ते 20 सेकंद परतून घ्यायचं. ह्याचा कलर चेंज होऊन द्यायचा नाही. आणि आता ह्यात घालायचं 2 ग्लास ताक. ताक जर आंबट असेल तर ह्यामध्ये 1.5 ग्लास ताक आणि अर्धा ग्लास पाणी असं घाला. मी म्हटलं तसं ताक किती आंबट आहे याचा अंदाज घेतला आणि तुम्हाला किती आंबट ताक आवडतं किंवा कढी आवडते ह्याच्यानुसार आपण पाणी ॲडजस्ट करायचं. आता ह्यात मी अगदी पाव कप पाणी घातलेलं आहे. चवीपुरतं मीठ आणि 1 टीस्पून साखर. साखर किंवा गूळ घालणं ऑप्शनल आहे. आवडत असेल तर घाला, नाहीत घातलं तरी चालेल. पण साखर घातल्यामुळे जे फ्लेवर्स आहेत सर्व ते बॅलन्स होतात. कढी बनवणं खरंच किती सोप्पं आहे ना. अगदी 2 मिनिटाचं प्रिपरेशन, 2 मिनिटं फोडणी द्यायला आणि 7 ते 8 मिनिटं उकळी काढून घ्यायला. म्हणजे 15 मिनिटाच्या आत तुमची कढी तयार होते. कढीला आता छान 7 ते 8 मिनिटं उकळी काढून घ्यायची. तुम्हाला जर कढी घट्ट आवडत असेल थोडीशी, तर ह्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ अजून घालायचं आणि मीडियम कन्सिस्टन्सीची हवी असेल जशी मी केली आहे, तर माझीच रेसिपी फॉलो करा. मी हिरवी मिरची घातली नव्हती ह्याचं कारण हेच, की कढी झाल्यानंतरून 1 चमचा तूप गरम करून 1 टीस्पून लाल तिखट घालायचं आणि ह्या कढीला मस्तपैकी तुपाची कडकडीत अशी फोडणी द्यायची. तूप कढीमध्ये खूप छान लागतं. तुम्ही कधी ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करून पहा. मस्तपैकी गरम गरम कढी गरम गरम इंद्रायणी भाताबरोबर सर्व्ह करा. त्याचबरोबर तुम्ही भजी करू शकता. क्रिस्पी कॉर्न भजीची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेच, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. पाऊस, गरम गरम भात, कढी आणि भजी ह्यापेक्षा दुसरं काही सुख नाही. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.